हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर मी श्रेया सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज, आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर गाईज, आज चाललाय माझा बेत पुरणपोळीचा. तर इकडे बघा, डाळ पण शिजत आहे आणि इकडे मस्तपैकी आमटी पण बनत आहे. तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि ते बघू शकता, इथे भज्याची तयारी केलेली आहे. अजून कोथिंबीर वगैरे टाकायची आहे यामध्ये. आता भज्याची तयारी करायची मस्तपैकी. आमटी परत पुरणपोळी आज मस्तपैकी बनवणार आहे गाईज. आज अक्षय तृतीया आहे त्यामुळे. तर चला. तर गाईज, इथे बघू शकता किती मस्त असं आपल्या आमटीला हे झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे छानपैकी. आणि मी आता यामध्ये आमटीचं पाणी टाकणार आहे डाळीचं. बघा किती छान अशी झालेली आहे आमटी. थोडंसं अजून पाणी टाकणार आहे कारण की थोडी जास्त बनवायची आहे आमटी मला, त्यामुळे. तर गाईज, आता इथे कढई ठेवली मी. आता पापड कुरडई तळून घेणार आहे. कशा फक्त टमटम पापड्या. तर गाईज, जिथे आंबे घेतलेले आहेत, आता रस बनवायचा आहे मस्तपैकी. ह्याला धुवून घेते. आणि इकडे गाईज चाललंय त्यांचं फोटोला हार वगैरे लावणं. बसला. तर आता इथे भजी बनवणार आहे मी. आणि पापड्या वगैरे तळ्या, कुरडई पापड्या तळ्या. आणि गॅस खूप वेळ चालू राहिला तर कढई पूर्ण नाही का जास्त जळाली, त्यामुळे बघा कशी झाली. तर चला, मी आता भजी वगैरे करून घेते पटकन. आमटी भात केला का? आमटी भात झाला. आणि पोळी कधी बनवणार होतो? बनवते ना, आता काही तेवढंच राहिलं फक्त. तर गाईज, इकडे बघा ह्यांचं भजी तळणं चाललंय आणि हे हेल्प करतायत. आज येतात का भजी करायला? हे घाणं मीच तळलेलं आहे, मीच टाकले सगळे भजी. आता बघू तुमचे कसे होतात. चांगले तळा मस्तपैकी. मस्त काय आता लय कर पोळी भजी. तर गाईज, माझं चाललंय इकडे रस करणं मस्तपैकी. मी इकडे रस बनवत आहे आणि त्यांचं चाललंय तिकडे भजी तळणं. करपवले भजे, करपवले 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 भजे. करा आता, मस्त गोल गोल झाले पाहिजे भजे. काय थोडेसे करपले ना, करपले करपले. तुम्ही काय हा म्हणणार आहे तेव्हा? करपले थोडेसे. करा गोल 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 गोल. कधी नाही ते आज पहिल्यांदा केलं का भजी? करतो, मला सर्व येतं. सगळं येते. कधी करून खावाल का? काय पण का मग ते काय तवा का परफेक्ट असते का? तवा मग येत असते. परफेक्टला त्याला दररोजचं काम करावं लागते. मग करायचं की थोडस. काय होते तेच काम करावं लागते दररोजचं. मग येत असते परफेक्ट. कसे व्हायलेत भजे? माझ्यासारखे व्हायलेत का? बघा, चपटेन चुपटेन चपटेन चुपटे नुसतं तोंडात जर आहे काय. चांगले गोल गोल भजे करा. गोल गोल काय बघा, हे कर पाहिलेत भजे. छान झालेत, छान झालेत. तर गाईज बघा, मस्त गेलेत. किती एक नंबर होय. स्वतःला स्वतः बनायचं एक नंबर का? हा, एक नंबर. दुसऱ्याने स्तुती करावं लागते, आपण स्वतः बनायचं नसतं एक नंबर. तर गाईज, इथे बघा माझा रस पण करून झालाय.
इथे आता याला पातळ झाला ते. पातळ नाही झाला, आता हे मिक्सर मध्ये वाटायचं ह्याला, पातळ नाही. कर, पटकन पटकन कर. एवढा सहा आंब्याचा रस आहे. पोळ्या झाल्या तिकडं पटापटा. चला तर गाईज चला मी करून घेते बाकीचं पण. तर गाईज इकडे बघू शकताय तुम्ही, इकडे मिस्टरांचं चाललंय ताट रेडी करणं. आईच आहे म्हणून करताय तुमच्या ना. एरवी असतं तर केलं असतं का? अशी मदत केली असते तुम्ही? होय, हे करायला लागतं ना. करायला लागतंय ना. बस का? भरून ठेवा नाहीतर. बस. पुरणपोळी. पुरणपोळी देते गरम गरम. ठेवा. रस आणि हे राहिले आता झाकून ठेवा. जाऊ दे, एखादी वेळेस आता वेळ नाही, गुळ टाकायला नंतर टाकू आहे का नाही. तर गाईज इथे मी पुरण शिजवते आणि साखर टाकले. चला आता शिजवून घेते मस्त याला. थोडस असं व्यवस्थित लावा पण. तर गाईज इकडे पीठ मळलंय आणि मी पोळ्या बनवायला स्टार्ट केलेल्या आहेत. पुरण पण बघा कसं झाले, पहिल्यांदा हे केलंय. पोळी पण मी स्वतः बनवली आहे, कारण की आता करावं लागणार आहे थोडं थोडं ट्राय. उच कशी झाली बघा पोळी. फुगती का नाही काय माहिती आता. फुगली फुगली फुगली. तर गाईज बघू शकता किती पोळी टमटम टमटम फुगली. वाव. तुळस होत्या पण ते निघल्या, तर तुळस सगळ्या गेल्या. मस्त अशी लसलशीत पोळी झालेली आहे. कुणाला? तर गाईज बघा मस्तपैकी पोळी बनवते. एवढ्या काही छान नाहीये पोळ्या, पण करते मी, प्रयत्न करते. आता इथून पुढे मलाच करावं लागणार आहे, त्यामुळं फुटत नाही, येते चांगली. आले ना. चला टाकते ह्याच्यावरती. टाकली. तर गाईज इकडे मी माझ्या मैत्रिणीला आणि मैत्रिणीच्या सासूबाई त्यांना जेवायला बोलवलंय आज. आज म्हणजे आत्या आई वारलेली आहे, त्यामुळं आज सवाशीण जेवायला घालतात, म्हणून मी आज त्यांना दोघींना पण बोलवलंय. आणि तर गाईज माझा आताच आवरलेला आहे. तुम्ही बघितला असं अवतार माझा, कारण की सकाळपासून स्वयंपाक करत होते. पार 12-1 वाजला मला आवरोजेपर्यंत सगळं. आणि तिथून नंतर मग जेवण वगैरे सगळे केले आम्ही. आणि फायनली आता सगळं झालंय आमचं जेवण वगैरे. आणि मैत्रीण त्यांना बोलवलं होतं जेवायला मी आज, अक्षय तृतीया आहे म्हणून. तर त्या पण गेलेल्या आहेत घरी. आणि चला म्हणलं ब्लॉग एंड करायचा राहिला होता. कंटाळा पण खूप आला होता, तुम्हाला दिसतच असेल माझ्या अवतारावरनं. पण म्हणलं ब्लॉग एंड करायचा, त्यामुळे ब्लॉग शेवटचा एंड करावा म्हणून मग चला फायनली आवरते. आणि आज आमच्या इकडे खूप सारा पाऊस पडलेला आहे गाईज, तुम्हाला दाखवते बघा. पूर्ण झाडांवरती पाणी पाणी पडले हे बघा इथे. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असे झाड पण आलेत. आणि इकडे बघा हे गुलाबाचं झाड गाईज कसं आले, थांबाला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी हे. तर गाईज बघा हे असं फुटलंय. जे माझे हळदी कुंकाच्या वेळेस मी झाड आणलेले होते त्याच्यातले झाडे उरले होते, तर हे मी झाड लावलेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही किती छोटीशी अशी गुलाबाला कळी आलेली आहे. आणि इकडे पण मी गुलाबाचे नाही हे काय ते गोकर्णीचे झाड हे लावले होते, तर हे पण छान आलेत. आता हे इथे काठी लावलेली इथे, तर ह्याला मी अटकून देणार आहे मस्तपैकी. आणि छान असं वरती वेल चढवणार आहे. हे झाड बघा कसे पाऊस पाऊस पडलाय सगळा झाडांवरती. आज पहिला पाऊस पडलाय आमच्या इकडे. आज अक्षय तृतीयाच्या दिवशी पहिला पाऊस पडलाय. हे फांदी वाकडी झाली पावसाने, खूप जोरात डेंजर पाऊस होता मोठ्या मोठ्याने.
इकडे पण बघा छोटीशी कळी आली इथे. इथे छोटीशी कळी आली, परत इथे पण छोटीशी कळी आली. ह्याला पण मस्त फुल येणार आहे. इथे मागे लागलं होतं फुल, ते पूर्ण गेलंय निघून. आणि इथे पण बघा एक फुल आलेलं आहे छोटस. बाकीचे तर झाड गेले हे इकडे. तर चला फायनली माझा हा ब्लॉग स्टॉप करते आणि भेटूया परत आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.